सर आजची पत्रकार परिषद प्लंबिंग वेलफेअर असोसिएशनची स्थापना कधी झाली आणि आज काय कार्यक्रम आहे? प्लंबिंग वेलफेअर असोसिएशनची स्थापना 2011 मध्ये झाली. आज कॅलेंडर इनॉग्रेशनचा कार्यक्रम आहे. व्यंकटेश बोरवेल अँड मशिनरी यांच्याकडून हा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे. 2011 पूर्वी प्लंबिंग असोसिएशन नव्हती. 2011च्या नंतर प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टर हे एका छताखाली येण्यासाठी प्लंबिंग असोसिएशन बनवण्यात आली. आपण प्लंबिंग असोसिएशनच्या माध्यमातून सेमिनार परत नवीन जे कारागीर असतात त्यांच्यासाठी ट्रेनिंग ITI कॅम्प हे घेत असतो. पूर्ण भारतामध्ये आपण वर्ल्ड प्लंबिंग डे पहिला ह्या छत्रपती संभाजीनगरमध्ये साजरा केलेला होता. 11 मार्च 2011 पहिला. तसेच मला बिल्डर और आर्किटेक्ट यांना विनंती आहे की आपल्या कामाचा दर्जा वाढवण्यासाठी आपलं काम योग्य होण्यासाठी प्लंबिंग असोसिएशनच्या माध्यमातूनच त्यांच्या सदस्यांनाच काम दिले पाहिजे, जेणेकरून आपले काम योग्य रीतीने होईल व प्लंबिंगचा दर्जा वाढेल. प्लंबिंग असोसिएशनची स्थापना करण्यामागचा उद्देश काय आणि का गरज आहे? उद्देश काय होता आणि त्याची का गरज भासली प्लंबिंग असोसिएशनची स्थापना करण्याची? हां, प्लंबिंग असोसिएशन आमचे 2010-11 झाले. त्याचा उद्देश हा एकच होता की सर्व प्लंबर बांधव एकत्र येणे आणि दुसरी गोष्ट कशी की उत्कृष्टरित्या समजा चांगल्या रीतीनं काम कसं होईल. आणि प्लंबिंग असोसिएशन स्थापना झाल्यानंतर आम्हाला गव्हर्नमेंटकडनं ज्या स्कीम असतात किंवा टेक्निकल सेमिनार असतं किंवा कुठल्याही प्रकारचा ITIच्या त्यांच्याकडून काय म्हणतात त्याला स्पॉन्सर जसं की प्रधानमंत्री विकास कौशल्य योजनेच्या अंतर्गत जे कार्यक्रम होतात ते सुद्धा आम्हाला घेता येतील. आणि ही आमचे असोसिएशन रजिस्टर्ड आहे. किती सदस्य आहेत त्याच्यात? यामध्ये आता या वर्षी जवळपास 80 जवळपास 85 सदस्य आहेत. असोसिएशन काय काम करते तुम्ही? असोसिएशन आमचे एक चांगल्या रीतीनं प्लंबर तयार करणे, शहरामध्ये जे अस्वच्छता तयार होते जसं ड्रेनेज लाईन आहे ती योग्यरित्या होत नाही किंवा बिल्डरचे कामं आहेत हे सुद्धा चांगल्या रीतीनं होत नाहीत. त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि वेगवेगळ्या माध्यमातून कुठल्याही वेगवेगळ्या संस्थाकडनं आम्ही टेक्निकल प्रयोग किंवा सेमिनार घेऊन आम्ही आपल्या प्लंबरला शिक्षित करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे. प्लंबिंग असोसिएशनचे काय प्रश्न शासन दरबारी तुम्ही काय पाठपुरावा केला? आतापर्यंत आम्ही जे काही केलं सगळं सामाजिक गोष्टी आणि सर्व एक हितूनी सर्वांनी मिळून केलं. शासनापर्यंत आम्ही शासनाच्या दारातून वाजवलंच नाही. आणि इथून पुढं जे आता शासनाचं दर जे वाजवायचं आहे ते फक्त याच्यासाठी वाजवायचं आहे का आपल्या शहरामध्ये जे सर्वात मोठा प्रश्न आहे पाणी प्रश्न, जे पैठणहून पाणी येतं पण आपल्या शहरामध्ये यूज तर ते अर्धं भेटतं आपल्याला आणि त्या अर्ध्यामधून पुन्हा अर्ध कमी होऊन पुन्हा अर्ध माणसाच्या नळापर्यंत येतं आणि त्या नळातून जे पाणी बाहेर येतं त्यात कधी गढूळ असतं काही ते असतं. या संदर्भात फक्त आमचं एकच राहील सरकारकडं प्रस्ताव म्हणा का त्यांच्याकडनं काही प्रस्ताव आला तर आमच्या सगळ्यात महत्त्वाचं हेच काम राहील का शहराला पाणी कसं आणि चांगलं देता येईल आणि किती जास्त त्याचं आपण पैठणहून न येता आपल्या शहरातलंच पाणी जे नाल्यात वाहून जातं ते वाहून जाणारं पाणी आपण जर रेन वॉटर हार्वेस्टिंगप्रमाणे जर थांबून ठेवलं आणि ते साचलं आणि आपल्या रेन वॉटर हार्वेस्टिंग केली सगळ्यांनी शहरामध्ये सगळ्यांनी तर हे आपण नियमित कॉर्पोरेशनला एक निवेदन पण देणार आहे की कॉर्पोरेशनने लागू केलेलं आहे फक्त कागदपत्री. आतापर्यंत जे काही काम झाले कागदपत्री झाले पण प्रत्यक्षात जर आपण कोणाच्या बिल्डरकडे गेलो किंवा कोणाच्या घराकडे गेलो रेन वॉटरचं सर्टिफिकेट त्याकडे असतं पण पाईप जर बघितले तर पाईप दिसणार नाही तुम्हाला. तर त्याच्यासाठी आपल्याला सरकारकडे एकच मागणी करायची आहे का रेन वॉटर हार्वेस्टिंग जी आहे ती कंपल्सरी केली पाहिजे आणि त्याची पाहणी केली पाहिजे. त्याच्यात जेवढी सवलत देता येईल तसं मागं टॅक्समध्ये सवलत होती. टॅक्समध्ये अशी सवलत होती का 15% टॅक्स माफ होता पण ते लोकांना काय वाटतं 15% जो टॅक्स माफ आहे तो पूर्ण याच्यावर आहे काही पण तो फक्त व्यवसाय करवरती होता आणि व्यवसाय कर किती असतो 150-200 रुपये
आणि त्यातून 15% मग ते माणसाला फायदा का होणार, त्यामुळे त्याच्यावर कोणी मनावर घेत नाही. याच्यासाठी काहीतरी वेगळी स्कीम केली पाहिजे कॉर्पोरेशननी, जेणेकरून प्रत्येक माणसानी जर ते करून घेतलं, रेन वॉटर हार्वेस्टिंग त्याचा फायदा झाला, तर आपल्या शहरातलं जे पैठ्यातलं पाणी अर्धं भेटतं, पण आपल्याला स्वतःलाच जे पाणी आहे पूर्ण पाणी जे बोरमधून भेटल, की मला वाटतं 80% पाणी आपल्या शहरामध्ये आपण साचवू शकतो. आणि त्याच्यासाठीच आम्ही कॉर्पोरेशन म्हणा किंवा सरकार म्हणा यांच्याकडे एकच मागणी करणार आहे की हार्वेस्टिंगसाठी जर आमची सहायता जर लागली रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी, तर आम्ही सर्व सहकार्य करायला तयार आहे. कॉर्पोरेशन म्हणा किंवा वरती म्हणा, केंद्रात म्हणा किंवा आपल्या राज्यामध्ये म्हणा, जे काही आम्हाला प्रस्ताव किंवा आम्ही प्रस्ताव मांडू. इथून पुढे आता आमची जी प्रतीक्षा आहे, आमचे आता नवनिर्वाचित अध्यक्ष आहे कडवे साहेब, यांना आम्ही पूर्ण मिळून सगळं शक्तिबळ देणार आहे आणि सर्व मिळून शहरासाठी चांगल्या विकासासाठी काय करता येईल ते आम्ही काम करणार. औरंगाबाद शहरामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये इलिगल नळ कनेक्शन्स आहेत आणि त्या माध्यमातून जेवढं मदत करण्यापेक्षा कॉर्पोरेशन एवढी हुशार आहे का त्यांनी स्वतःच त्याच्यात अंमल मिळेल. आता जे आयुक्त जे आपल्याला लाभलेले आहे श्रीकांत सर, ते एवढे चांगलं काम करतात, पण त्याच्यामध्ये फक्त एकच भर टाकणं आहे का जे अनलिगल कनेक्शन तुम्ही जसा मुद्दा मांडला, ते अनलिगल कनेक्शनला आजपर्यंत मी सांगतो फक्त 20,000 रजिस्ट्रेशनचं 1.5 लाख अनलिगल असतील. त्याला फक्त कागदपत्रे आणण्यासाठी फक्त पहिल्या वर्षी नुकसान होऊ शकतं कॉर्पोरेशनचं, पण दुसऱ्या वेळेस त्यांना एवढा फायदा होईल का त्यांनी फक्त 500 रुपयाचा फॉर्म घ्यावा प्रत्येक नळ कनेक्शनकडून. 500 रुपये त्यांनी आजवरती रजिस्ट्रेशन करून घ्यावा. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर सगळे कागदपत्रे आल्यानंतर पुढच्या वर्षीपासून त्यांना जे काही असं टॅक्स लावण्यात आला, म्हणजे जे पूर्ण अनलिगल कनेक्शन आहे ते पूर्ण लिगल होतील. फक्त 500 रुपये त्यांनी काय केलं, 3,500 रुपये किंवा 4,000 रुपये घेतात. पण तुम्ही फक्त कोणतं ऑफिशियली अनऑफिशियली किती पैसे लागतात साधारण व्यक्तीला माहिती आहे. आज 3,500 रुपये जरी कॉर्पोरेशनने म्हणले, पण त्याला नाही काय 10-12,000 रुपये त्याला खर्चच लागून जातो तिथपर्यंत जाऊस तर. त्याच्यासाठी डायरेक्टली त्यांनी 400-500 रुपये जे काय असेल फॉर्मचं फर्स्ट टाइम घ्यायचा. पुढच्या वर्षीपासून मी म्हणतो कॉर्पोरेशनला डबल नाही 4 पटीने फायदा होईल आणि त्याच्यावर कामही चांगलं होईल. विद्युत चोरी सर्टिफिकेटवाले पण असणार नाही, विदाऊट सर्टिफिकेट पण असतं. विदाऊट सर्टिफिकेटवाले पण असणार. हां, आता त्यांना गव्हर्नमेंटचे सर्टिफिकेट पण आम्ही दिल्या जातात की जे आपण टेक्निकल इन्स्टिट्यूट कार्यक्रम होतात ना, त्यामध्ये तुझा 2 दिवसाचा 3 दिवसाचा किंवा हार्डली 10 दिवसाचे इश्यू हे करायला जातात. त्याच्यामध्ये त्याला सर्टिफिकेट त्यांना गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट मिळतं. कॅम्प वगैरे तुमच्याकडून घेतले जातात. आमच्याकडनं कॅम्प पण घेतले जातात. त्यामध्ये गव्हर्नमेंट सर्टिफिकेट जे भेटतात ते ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये ते सर्टिफिकेट चालतं. प्लंबरांना काय आव्हान करतात? प्लंबरला आमच्याकडनं एकच आव्हान आहे की जास्तीत जास्त लोकांचे कामं चांगल्या रीतीनं करून इमानदारीनं करावं आणि स्वच्छ शहर बनवण्यासाठी मदत करायला पाहिजे असं आम्ही आवाहन करू. आयटी झालेले बरेच प्लंबर गणेश शिरालाल जाधव. मी सुनील कडवे अध्यक्ष. मी बाळासाहेब भोसले संचालक. गंगाधर कचरू रांजणे संचालक. रमेश खिरा चव्हाण सचिव.